नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुम्हाला माझा आवडता ऋतू उन्हाळा, बरोबर आहे? सध्या काय चालू आहे? उन्हाळा. आता ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला लागतात, बरोबर आहे का नाही? तर ह्याच माझा आवडता ऋतू उन्हाळा या विषयीचा मी निबंध घेऊन आले. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याचा तुम्हाला शाळेतल्या आता जे ऍक्टिव्हिटी असते उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिलेली त्याच्यासाठी नक्की उपयोग होईल. चला जाऊयात. माझा आवडता ऋतू उन्हाळा. उन्हाळा हा वर्षातील 3 ऋतूंपैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतू असला तरी लहान मुलांना हा ऋतू इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो, कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतूत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या सॉरी एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्ट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते, म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो. दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अशा वेळी मी मस्तपैकी कूलर लावून टीव्हीवर माझे आवडते कार्टून पाहतो. सॉरी, थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. याशिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू सरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस्क्रीम, या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. मागील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही ना काही नवीन शिकत असतो. उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोजच्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळावा म्हणून तर आहेच, पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. यावेळी सामान्य ज्ञान वाढवणे, नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.
तर मुलांनो, माझा तर आवडता ऋतू उन्हाळाच आहे. तुमचा कोणता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का मला कमेंट करून सांगा. निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.